नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ग्रुपवर. त्या ग्रुपचं नाव आहे जनरल स्टडी. मित्रांनो, आज मी नवीन एक पार्ट घेऊन आलो आहे, नवीन एक सब्जेक्ट घेऊन आलो आहे. टॉपिक तो म्हणजे कालमापन. आतापर्यंत आपण घातांक हा टॉपिक अभ्यासला आहे, पण आता आज आपण नवीन टॉपिक अभ्यासणार आहे. काही दिवसापासून मला काही कमेंट्स येत होत्या, काही कारणास्तव लॉकडाऊन आणि काही कारणास्तव व्हिडिओ बनवू शकलो नाही मी, पण आता आजपासून पुन्हा व्हिडिओ बनवत आहे. कमेंट्स आल्या होत्या, आम्हाला कालमापन घटक सर प्लीज घ्या, पुन्हा घ्या, पुन्हा घ्या घ्या घ्या. यामुळे आज आपण हा कालमापन हा घटक घेऊन आलो. मित्रांनो, कालमापन म्हणजे काय? कालमापन म्हणजे कॅलेंडर. कालमापन म्हणजे कॅलेंडर, दिनदर्शिका. ज्याच्यावरून आपला टाइम ठरत असतो, आपले दिवस. मित्रांनो, आपल्याला कधी पण आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर आपले दिवस चांगले असणं आवश्यक आहे. ते दिवसच आपले चांगले करण्यासाठी, ते पण पेपरच्या दृष्टीने आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने, पेपरमध्ये विचारणं कसे या दृष्टीने ते कसे दिवस चांगले करायचे, यासाठी आपण हा टॉपिक घेऊन आलाय, तो म्हणजे कालमापन. अधिक वेळ न घालता आपण हा कालमापन हा घटक अभ्यासूया. मित्रांनो, ते पण आपण सोपी भाषेत अभ्यासणार आहे. कारण माहिती आहे तुम्हाला, आपल्यापाशी काय आहे? रामबाण औषध. या औषधाच्या माध्यमाने आपण हा पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहे. याचे किती पार्ट बनन हे माहीत नाही सध्या, पण याचे जितके बनन तर तुमच्या पेपरला जेवढेही क्वेश्चन येते, हे पूर्ण क्वेश्चन त्या टॉपिकमध्ये कव्हर केल्या जाणार. आता बघा, एखाद्या 100 मार्काची एक्झाम असेल, 100 मार्काची एक्झाम असेल तर त्यामध्ये 25 मार्काचं मॅथ विचारलं जातं. किती? 25 मार्काचं मॅथ. त्यात मॅथ रिझनिंग मिक्स असते. त्याच्यात 1 किंवा 2 मार्काला कालमापन हा घटक येतोच, नक्की येतो. हा क्वेश्चन मार्क घेऊन जाते आपले, हे गेले नाही पाहिजे. आणि तसंच जेव्हा 200 मार्काचा पेपर असतो, ज्यावेळेस 25 मार्काचं मॅथ, 25 मार्काचं रिझनिंग, त्या पेपरमध्ये जास्तीत जास्त 4 ते 5 मार्काला हा घटक येतो. 4 ते 5 मार्काला हे क्वेश्चन गेले नाही पाहिजे. तर आपण शॉर्टकट ट्रिक्सच्या साधावर हा टॉपिक नाही शिकणार आहे. हा टॉपिक आपण पूर्ण बेसिक पासून तर शॉर्टकट ट्रिक्स पर्यंत, ते पण काही ट्रिक्स अशा आहे की त्या तुम्हाला यूट्यूबवर कुठेच नाही भेटेल. आपल्या पुस्तक आणि मी काही ट्रिक्स तयार केलेल्या आहेत, त्याच्या आधारावर आहे. मेड बाय मी ओनली, मी तयार केलेल्या आहे, त्याच्या आधारावर तुम्हाला हा पूर्ण घटक अभ्यासून घे. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. कालमापन म्हणजेच कॅलेंडर. मित्रांनो, पहिले आपण बेसिक शिकूया. त्याच्यात आपल्या कॅलेंडरमध्ये ना आपल्या वर्षगणनेमध्ये 2 प्रकारचे वर्ष येते. ते वर्ष म्हणजे एक सामान्य वर्ष आणि दुसऱ्या प्रकारचे वर्ष म्हटलं तर लीप इयर. तर आपण अभ्यासूया सामान्य वर्ष म्हणजे काय? एक साधारण वर्ष, नॉर्मल वर्ष. आणि त्याचं कंपॅरिझन करायचं असेल तर लीप वर्षासोबत करू. लीप वर्ष, सामान्य वर्ष आणि लीप वर्ष याच्यात फरक कोणता आहे? लीप वर्षाला 4 ने भाग जातो. ज्या वर्षाला 4 ने भाग जातो, तर समजा 1992 या वर्षाला 4 ने भाग जात असेल तर हे लीप वर्ष. 4 ने भाग नाही जात असेल तर ते साधं वर्ष, सामान्य वर्ष. ठीक आहे, तर या वर्षाला 4 ने भाग जातो, म्हणून हे काय झालं? 1992 लीप वर्ष. अजून लीप वर्ष शोधायची एक छोटी दुसरी ट्रिक्स आहे. ते म्हणजे समजा एखाद्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असेल, अशा वर्षाला 400 ने गुणून 5. अशा वर्षाला 400 ने गुणले तर तुम्हाला भाग जात असेल तर लीप वर्ष, नाही जात असेल तर साध्या वर्ष. याला 400 ने गुणा,
भाग जातो का? नाही जात. भाग जाणार नाही, पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून हे कोणतं झालं? 1900 हे साधं वर्ष. आता आपण एक्झाम्पल पाहूया. समजा मी 2000 घेतले. किती? 2000 हे वर्ष, 2000 हे साल घेतलं. याला 400 ने भागू. 4×25 भाग गेला पूर्ण. 4×25 पूर्ण भाग गेला ना, याचा अर्थ हे लीप वर्ष आहे. तर लीप वर्ष शोधाचा आणि सामान्य वर्ष शोधाचा एक हेच रामबाण औषध आहे. समजा एखाद्या कोणत्याही वर्षाला 4 ने भाग गेला असन, 0 नसन शेवटी 2, 4 ने भाग गेला, 4 ने भाग गेला तर ते लीप वर्ष, अदरवाईज ते साधे वर्ष. त्याच प्रकारे वर्षाच्या शेवटी जसं 2000 घेतले होते आपण, या वर्षी एखाद्या वर्षा शेवटी 2 शून्य असेल. किती? 2 शून्य असेल. आणि त्या वर्षाला मग 400 ने भागून पाहायचं. 400 ने भागल्यास समजा पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष, पूर्ण भाग जात नसेल तर ते सामान्य वर्ष. ह्या 2 वर्षातला फरक आहे. आणि याच्याच आधारे आपलं बेसिक टिकून आहे. याचं बेसिक कळलं तर तुम्हाला गणित, हार्डही गणित यायला सोपीच आहे. ठीक आहे. आता याचे काही नियम्स आहे, ते कंपॅरेटिव्हली आपण अभ्यास करू. कंपॅरेटिव्हली त्यामुळे तुम्हाला पूर्ण गणित सॉल्व करण्यास सोपी जाईल. पहिले बेसिक नियम. पहिला नियम म्हणजे एकूण दिवस. पहिला नियम म्हणजे एकूण दिवस. सामान्य वर्ष असेल तर एकूण दिवस किती असतो? किती असते? 365. किती असते? 365. आणि लीप वर्ष असेल तर एकूण दिवस किती? 366. 366. हा एक दिवस काऊन वाढला? विचार करत असेल ना मित्रांनो. याचं वाढण्याचं कारण कोणीच नाही सांगा, पण मी सांगणार आहे. याचं वाढण्याचं कारण म्हणजे हे आहे, आपण जो दिवस असतो 24 घंट्याचा, आपला जो 24 घंट्याचा दिवस असतो तो पूर्ण परफेक्ट 24 घंट्याचा दिवस नसतो. त्याच्यात फरक असते. 23 तास 56 मिनिट समथिंग सेकंद. 23 तास 56 मिनिट न समथिंग सेकंद हे मिळून का बनते? एक दिवस बनते. आणि हे उरलेले सेकंद कुठे जाते? उरलेले मिनिट कुठे जाते? त्याच मिनिटाचा एक दिवस बनते. ते किती दिवसात बनते? तो दिवस बनतो 4 वर्षात. तो दिवस बनतो 4 वर्षात. म्हणून तो एक दिवस फेब्रुवारी महिन्यात, लीप इयरच्या फेब्रुवारी महिन्यात 29वा दिवस म्हणून ऍड केला जातो. नाही तर फेब्रुवारी महिन्यात सामान्य वर्षात किती असते दिवस? फक्त 28 असते. पण त्या लीप वर्ष असेल त्या वेळेस फेब्रुवारी महिन्यात एक दिवस ऍड केला जातो, तो म्हणजे 29 फेब्रुवारी. म्हणून आपण त्याला लीप इयर म्हणतो. एक दिवस वाढलं म्हणून ते लीप इयर म्हणतो. असा हा लीप इयरचा कन्सेप्ट आहे. समजलं? हा एक दिवस त्याच्यामुळे वाढलेला आहे. आता नेक्स्ट पॉइंट पहा. नेक्स्ट पॉइंट काय? एकूण आठवडे. सामान्य वर्षात एकूण आठवडे किती असते? 52 प्लस एक दिवस. तुम्हाला सांगितलं 365. किती आहे? 365 दिवस आहे. 365 दिवस. एक आठवडा कितीचा असतो? एक आठवडा असतो 7 दिवसाचा. आणि 7 ने भागले तर किती? 52 येते. उरतो एक. हे मिळून पूर्ण टोटल एक वर्ष बनते. किती बनते? एक वर्ष. ठीक आहे. तसंच लीप इयर म्हटलं. लीप इयर मध्ये काय होते? एक दिवस ऍड जास्त होते म्हटलं होतं तुम्हाला. तर लीप इयर मध्ये 52 आठवडे होते आणि 2 दिवस एक्स्ट्रा येते. 2 दिवस एक्स्ट्रा येते. ते एक्स्ट्रा दिवसाचं पुढं काय होते ते पण आपण अभ्यास करूया. आता तिसरा नियम काय? 1 जानेवारीला असणारा वार. सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार तो 53 वेळा येतो. किती वेळा येतो? 53 वेळा येतो. आणि बाकीचे जे इतर वार आहे, 1 जानेवारीला जो वार असेल तो 53 वेळा येतो पूर्ण वर्षात, सामान्य वर्षात. आणि बाकीचे जे इतर वार आहे ते 52 वेळा येते. किती वेळा येते? 52 वेळा येते. हा.
आणि तसाच कम्पॅरेटिव्हली अभ्यास करतो म्हटलं तर लीप इयर मध्ये काय होते, एक दिवस जास्त आहे. लक्षात घ्या, लीप वर्षात 1 व 2 जानेवारी 1 व 2 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येते. काहून येते, एक दिवस जास्त आहे. एक दिवस जास्त आहे म्हणून जो वार 53 वेळा इथे 1 जानेवारीला येत होता ना, 1 जानेवारीचा दिवस 53 वेळा येते, तो 2 जानेवारीचाही 53 वेळा येते. एक दिवस वाढला आहे म्हणून एक दिवस आणखी जास्त रिपीट होते. व बाकीचे वार किती वेळा येते, 52 वेळा. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, जे 365 सामान्य वर्षात असते त्यातले 364 हे दिवस, 364 दिवस यांचे जो वार असते हे 52 वेळा रिपीट होते, 52 वेळा. आणि लीप इयर मध्ये ते 364च 52 वेळा रिपीट होते. पण जे 2 उरलेले आहे, इथे 1 उरला आहे म्हणून तो 53 वेळा, इथे 2 उरले आहे म्हणून ते 53 वेळा. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झाली. तसंच आहे. त्याच्यानंतर चौथा आणि आखरी नियम याच्यात, आणखी याच्याबद्दल माहिती सांगेन पण एक्झाम्पल मध्ये सांगेन ते. आता चौथा नियम काय म्हणतो, 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जो वार असतो सामान्य वर्षात 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार त्या वर्षीच्या डिसेंबरला 31 डिसेंबरला 1 जानेवारीला जो वार असतो सामान्य वर्षात जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. कारण की जे 52 आठवडे आहे त्याच्यात पूर्ण दिवस कमी होऊन जाते आणि उरलेला एक दिवस असतो म्हणजे 31 डिसेंबरचा, तोच वार पुन्हा 1 जानेवारीचा वार तो 31 डिसेंबरला येतो. ठीक आहे. पुढील वर्षी 1 जानेवारीचा वार हा एक दिवस पुढे जातो. कारण 31 डिसेंबरला कोणता वार येत आहे, 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला येतात. त्याच्या पुढचा वार 1 जानेवारीला येईल. पुढच्या 1 जानेवारीला मागच्या 1 जानेवारीच्या पेक्षा पुढचा वार येईल. कसा, एक्झाम्पल या सामान्य वर्षात 1 जानेवारीचा वार सोमवार आहे, तर पुढील म्हणजे पुढच्या वर्षात 1 जानेवारीचा वार कोणता येईल, मंगळवार. काऊन, कारण की 31 डिसेंबरचाच वार सोमवार राहील म्हणजे पुढचा वार कोणता राहील, 1 जानेवारीचा मंगळवार पुढच्या वर्षी. ठीक आहे. तसंच इकडे बघा, लीप इयर मध्ये काय होते, 2 जानेवारीला लीप इयर मध्ये एक दिवस जास्त असते म्हणून 2 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. कारण एक दिवस एक्स्ट्रा झालेला आहे म्हणून एक दिवस पुढे गेलेला आहे. तर 31 डिसेंबरला तोच वार असतो आणि पुढील वर्षी 1 जानेवारीचा वार हा या वर्षी असलेल्या वारापेक्षा 2 ने पुढे असते. या वर्षी 1 जानेवारीचा वार सोमवारी आहे तर पुढील वर्षी 2 दिवस एक्स्ट्रा आहे म्हटलं ना, 2 दिवस एक्स्ट्रा आहे मागच्या वर्षात लीप इयर मध्ये. तर पुढील वर्षी काय होईल, 1 जानेवारीचा वार 2 ने वाढेल. किती मध्ये, 2 ने पुढे जाईल. 1 जानेवारीचा वार सोमवार होता लीप इयर मध्ये, तर पुढच्या वर्षी सामान्य वर्षात 1 जानेवारीचा वार बुधवारी 2 ने वाढेल. समजलं, काहून, लीप इयर आहे, एक दिवस जास्त आहे म्हणून पुढे जाईल. समजलं. अजून दुसरं सांगायचं झालं तर अजून एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉपीराईट. आपल्या कॅलेंडर मध्ये काही महिने आहे का ते पूर्ण कॉपीराईट आहे. या महिन्यातला 1 तारीख दुसऱ्या एखाद्या महिन्याची 1 तारीख पूर्ण सेम टू सेम दिवस आहे. हे कसे आले आहे हे आपण लिहून घेऊ, ते पण करू. आणि याची सर्वजण स्क्रीनशॉट घेऊन घ्या. याचा स्क्रीनशॉट घेतला तर तुमची अशी माहिती जतन करून राहील. याच्यासाठी सर्वजण स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मग मी दुसरे नियम सांगणार आहे. ठीक आहे. आता मी पुढचं सांगता. काही आपल्या कॅलेंडरमध्ये काही दिवस हे कॉपीराईट आहे. काही महिने, हा महिना जानेवारी महिना असेल तर एखादा कोणता महिना तसाच आपण ते सामान्य वर्ष आणि लीप इयर मध्ये कसे कॉपीराईट आहे तर कम्पॅरेटिव्हली अभ्यास करूया. म्हणजे तुम्हाला कोणतेही गणित सोडवायचे असेल, या महिन्याच्या 1 तारखेला हा आहे आणि तसाच कॉपीराईटचा दिवस विचारला असेल पुढच्या महिन्यात
मग आपल्याला जास्त अभ्यास करायची गरज नाही, जास्त सॉल्व करायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला माहीत असलं तर पटकन उत्तर लिहिता येईल. तर बघा, तर सामान्य वर्षात जानेवारी ना ऑक्टोबर, सामान्य वर्षात जानेवारी ना ऑक्टोबर हे वर्ष, हे ह्या महिन्याचे दिवस, महिने कॉपीराईट आहे. याची 1 जानेवारी आणि याचा 1 ऑक्टोबरचा दिवस सेम असेल, सेम तसे पूर्ण दिवस. आणि दुसरं झालं तर फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर. फेब्रुवारी, मार्च न नोव्हेंबर हे 3 महिने सेम टू सेम आहे. फेब्रुवारीत 28 दिवस असते, पण यांचे 28 दिवस याची तेवढे सेम असते, याची सेम आहे. आणि हे 2 महिन्याचा कॉपीराईटच आहे पूर्ण 31 तारखेपर्यंत. ठीक आहे, हे 30 दिवस, हा 31चा महिना, हा 30चा, हे 30 पर्यंत कॉपीराईट आहे सेम. ठीक आहे, त्याच्यानंतर एप्रिल आणि जुलै, एप्रिल आणि जुलै हे सेम टू सेम महिने आहे. एप्रिलचे दिवस आणि जुलैचे दिवस सेम टू सेम आहे. आणि आखरी झालं सप्टेंबर आणि डिसेंबर, हे झालं साध्या वर्षात कॉपीराईट आहे हे पूर्ण दिवस. हा, आणि लीप इयर मध्ये कसं, लीप इयर मध्ये जानेवारी, एप्रिल, जुलै कॅलेंडर मध्ये टॅली करून पाहायचा. हा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर फेब्रुवारी आणि ऑगस्ट हे कॉपीराईट आहे. हा, त्याच्यानंतर मार्च आणि नोव्हेंबर, आणि आखरी राहिलं सप्टेंबर आणि डिसेंबर. दिसत आहे सर्वांना? हा, ठीक आहे. तर मित्रांनो, जानेवारी आणि ऑक्टोबर हे सामान्य वर्षातले झाले, आणि हे लीप वर्षामध्ये हे कॉमन आहे. ठीक आहे, अशा याचा स्क्रीनशॉट आणखी मारून ठेवा. अशा प्रकारे आपण आज याची बेसिक माहिती अभ्यासलो आहे. बेसिक माहितीच्या याच्या बेसिक माहितीवरच पूर्ण कॅलेंडर अवलंबून आहे. हे माहीत असेल त्यांना कॅलेंडरचे गणित करणं सोपी जाईल मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओत भेटूया पुन्हा. धन्यवाद.